कसबे सुकेने येथील कोकणगाव रस्त्यावर थेटे वस्ती नजीक दिनांक 24 रोजी सायंकाळी 4:15 वाजेच्या सुमारास आयशर व दुचाकी यांच्यात अपघात होऊन कसबे सुकेने येथील युवक जागीच ठार झाला। अपघातानंतर कसबे सुकेने येथे दोन गटात काही काळ तणाव निर्माण झाला होता। कसबे सुकेने व ओझर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कसबे सुकेने शिवारातील कोकणगाव रस्त्यावर थेटे वस्ती नजीक पिंपळगाव बाजूकडून येणारा आयशर टेम्पो क्रमांक MH17BY 7031 भरधाव वेगाने कसबे सुकेनेकडे येत असताना सुकेनेकडून कोकणगावकडे जाताना दोघांचा अपघात झाला। आयशर टेम्पोच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने दुचाकीवरील तौफिक अल्ताफ पिंजारी याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेत मृत पावलेला युवक व आयशरवरील चालक दोन्हीही कसबे सुकेनेतील रहिवासी असून अपघातानंतर घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल धनवडे, पोलीस नाईक विलास बिडकर, संदीप बोडके, जालिंदर चौगुले व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत मृत झालेल्या युवकांच्या कुटुंबियांची भेट घेत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर अपघातात मृत झालेल्या युवकाचा मृतदेह पिंपळगाव बसवंत येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। सायंकाळी कसबे सुकेने पोलीस घटनास्थळी पंचनामा करत गुन्हा नोंदवण्याचे काम करत होते। या अपघातामुळे कसबे सुकेने सायंकाळी उशिरापर्यंत तणावाचे वातावरण असले तरी अपघातामुळे युवकाच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी किशोर बस्ते, कसबे सुकेने।